नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुमित. आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तूर पिकातील तणकटच बनले सेंद्रिय. हे 54 दिवसाची तूर आहे बघा. तर अशी तूर वाढलेली आहे आपली. हे बघा, आहे पूर्ण तुम्हाला तूर दिसणार आणि तणकटही दिसणार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया, आपल्या शेतामध्ये आपण अनेक वेळा एक गोष्ट पाहतो, पीक चांगले उभे असते पण त्याचबरोबर तणही मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. तर बघा, तणही वाढलेले आहे का नाही, आणि तूर पीकही वाढलेले आहे. आपलं तुरीचे तास आपण निंदलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, प्रश्न आहे, मग आपण हे तणकट उपडतो किंवा कापतो आणि शेताबाहेर फेकून देतो. पण आज माझ्या मनात एक प्रश्न आलेला आहे की या तणकटाचा वापर आपण हिरवळीचे खत म्हणून वापरणार आहोत. बघा, तर बघा शेतकरी मित्रांनो, ताग, सनहेप्स यासारखी पिके, धोचा आपण हिरवळीचे खत म्हणून वापरतो, शेतात वाढवतो आणि नंतर जमिनीत मिसळतो. आपल्या शेतात नैसर्गिकरित्या वाढलेले हे हिरवे तणकट जर बियाण्या येण्याआधीच कापून शेतात ठेवले तर त्याचा जमिनीला सेंद्रिय पदार्थ म्हणून फायदा होऊ शकतो का? आज आपण याच विषयावर प्रयोग आपल्या 54 दिवसाच्या तूर पिकामध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा शेतकरी मित्रांनो, आता हे आहे माझी तूर, नाही का? बघा, हे आहे तूर. तर हिला 54 दिवसाचा कालावधी झालेला आहे. गवत पण वाढलेलं, गांजर गवत आहे, बियाण्यावर आहे. आणि जे बाकी जे गवत आहे माझ्या शेतामध्ये, जे इचवाच आहे, आणि कुठे कुठे गवत वाढलेलं आहे, कुठे कुठे येल आहे, पण दाट आहे. असं बघा, दाट आहे. आणि तूर मोठी आहे, हे बघा, दाट आहे का नाही? 6 फुटाचं अंतर आहे. तर विषय कसा आहे शेतकरी, आता हिरवळीचे खत म्हणजे काय? शेतकरी मित्रांनो, हिरवळीचे खत म्हणजे एखादे हिरवे पीक मुद्दाम शेतात वाढवायचे आणि ते कोवड्या अवस्थेत जमिनीत मिसळवायचे. यासाठी धोचा, ताक, सनहेप्स यासारखी पिकाचा वापर केला जातो. ही पिके हिरवी असतात. त्याचा जैवभार जमिनीत मिसळला की सूक्ष्मजीवांना मदतीने तो हळूहळू कुजतो. त्यामुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थ वाढवण्याचा मदत होते. पण इथे एक फरक समजून घ्या. आपल्या तूर पिकातील तण हे आपण हिरवळीचे खत म्हणून पेरलेले पीक नाही. या शेतकरी, हे माझं तण आहे म्हणून त्याला शास्त्रीय दृष्ट्या धोचा किंवा सनहेप सारख्या पूर्णपणे हिरवळीचे खत म्हणणे योग्य नाही. पण शेतकरी मित्रांनो, पण बिया येण्याआधी कापलेला हिरवा तणाचा जैवभार म्हणजे अवशेष, आपण त्याला म्हणू, जमिनीवर ठेवून कुजवला तर तो सेंद्रिय अवशेष म्हणून नक्कीच उपयोगी पडू शकतो. शेतकरी मित्रांनो, हा आपला एक प्रयोग आहे, तरी आपल्याला त्याचा फायदा होतो. जर आपण शेतामध्ये जर तणकट कुजवले तर आपल्याला फायदा होतो शेतकरी मित्रांनो. मग माझ्या शेतात काय परिस्थिती आहे बघा. आता हे माझा तुरीचा प्लॉट आहे, 3 एकर. सध्याच काय परिस्थिती आहे, तुरीची वाढ बघा. हे तूर 54 दिवसाचा कालावधी आहे. हे बघा, तुरीची वाढ होऊन राहिली. हे बघा, तूर दिसत आहे तुम्हाला, आहे का नाही? आता तुम्ही माझ्या शेताकडे पाहू शकता. आपल्या तुरीला आज 54 दिवसाचा पूर्ण झालेले आहे. तूर चांगली वाढलेली आहे. पण तुरीच्या अंतर ओळीमध्ये गवत आणि इतर तण मोठ्या प्रमाणात आलेली आहे. बघा, आहे का नाही? हे बारीक तण आहे आणि गवत आहे, भरपूर तण आहे 6 फुटाच्या अंतरामध्ये. पण आता हे तण असेच वाढू दिले तर ते तुरीसोबत वाढणार. पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाशासाठी स्पर्धा करणार, नाही का? स्पर्धा होईल पिकामध्ये.
त्यामुळे तण नियंत्रण करणे आवश्यक आहे. पण माझा एक प्रश्न आहे शेतकरी मित्रांनो, हे तण उपटून शेताबाहेर नेण्याऐवजी घास कटरने कापून शेतातच ठेवले तर? माझ्या शेतात या तणाला सध्या बी आलेल्या नाही. काही थोडेफार आलेले असेल ते पण सोडणार, पण कोवडे बी आहे, त्याला दुसरं तण येणार नाही, नाही का? सध्याच बिया नाही आहे. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आता तण कसे कापणार? आता आपण हे तण घास कटरच्या मदतीने कापणार आहोत. पण शेतकरी मित्रांनो, इथे एक काळजी घ्या. तुरीच्या खोडाला, हे तुरीचं खोड आहे, तुरीच्या खोडाला किंवा फांद्याला कटर लागू देऊ नका. तण शक्य जितके जमिनीजवळून कापायचे आणि कापलेला हिरवा जे काही कापलेला जो काही राहे ना आपल्या, त्याला जयभार तुरीचा अंतर ओळीमध्ये जमिनीवर पसरू द्यायचा. जर तण बारीक कापले गेले तर त्याचा जमिनीशी संपर्क चांगला होतो. तण बारीक कापायचं शेतकरी. हे जे तण आहे हे बारीक कापायचं आणि घास कटरने बारीक कापता येतं. आणि तण शक्य जितके जमिनीजवळून कापायचे आणि कापलेला हिरवा जयभार तुरीच्या आंतरओळीमध्ये जमिनीवर पसरून द्यायचा. जर तण बारीक कापले गेले तर त्याच्या जमिनीशी संपर्क चांगला होतो आणि नंतर पावसाला जमिनीत ओलावा राहिला आणि तापमान अनुकूल राहिले, जमिनीत ओलावा, पाऊस आला की जमिनीत ओलावा राहतो, तापमान अनुकूल राहिले तर सूक्ष्मजीव या हिरव्या अवशेषावर विघटन सुरू करतात. म्हणजे आपण तणाला फक्त कचरा न समजता जमिनीवर परत देत आहोत, नाही का? अवशेष ते सडतात शेतकरी मित्रांनो. पावसाने ते कुजन का, हा मोठा प्रश्न आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, घास कटरने कापलेले हे तण पावसाने कुजलेलेच का? हो, कुजून याची प्रक्रिया सुरू होईल, पण लगेच दुसऱ्या दिवशी पूर्ण खत तयार होणार नाही. हे जर घास कापून टाकले आपण असे घास कटरने, आता हे कापले जाईल नाही का नाही, लगेच कुजवण्याची प्रक्रिया सुरू होणार नाही. पाऊस आणि जमिनीतील ओलावा मिळवल्यावर सूक्ष्मजीव हिरव्या अवशेषावर विघटन करायला सुरुवात करतील. हिरवा आणि कोवळा जयभार तुलनेत लवकर विघटन होतो. जो काही हिरवा आपण आता हे तणकट आहे शेतकरी, याला कापल्यानंतर याला जयभार म्हणतात. हे जे अवशेष आहे हे जमिनीवर पसरायचे, पाऊस आला की सडणार, त्याचं खत तयार होणार शेतकरी मित्रांनो. मग त्यातून काही पोषक घटक पुन्हा जमिनीच्या चक्रात येतील आणि सेंद्रिय पदार्थ फायदा होतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, याला आपण तुरीला दिलेले रासायनिक खत समजू नका. हे जे तूर आहे याला आपण दिलेले रासायनिक खत समजू नका. हे मुख्यतः जमिनीत सेंद्रिय पदार्थ परत देण्याचं काम करेल. आता सर्वात मोठी काळजी, आता या प्रयोगामध्ये हा सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, तणाला बिया आलेला असतील तर ते शेतात कापून ठेवू नका. कारण त्या बिया पुढे उगवू शकतात आणि पुढील काळात तणाचा त्रासही वाढू शकतो. माझ्या शेतात सध्या हे तण बियाण्याच्या अवस्थेत गेलेले नाही, फार कमी आहे, म्हणून मी हा जयभार कापून शेतात ठेवायचा प्रयोग करत आहे. दुसरी गोष्ट, काही गवत वरून कापल्यानंतर पुन्हा फुटू शकते, म्हणून कापल्यानंतर काही दिवसांनी शेत पुन्हा तपासावे. जर पुन्हा फुटलेले तर त्यास नियंत्रण करणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो. याचा काय फायदा होतो? शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न आहे, तुरीला याचा काय फायदा होईल? आपला मुख्य उद्देश तण वाढवणे नाही, तण नियंत्रण करणे हा पहिला उद्देश आहे. पण तण काढताना त्याचा हिरवा जयभार शेतात ठेवला तर त्याचा आपल्याला दुसरा फायदा मिळू शकतो. जमिनीवर सेंद्रिय अवशेषाचा थर तयार होतो, तो आपला ओलावा टिकवण्यास काही प्रमाणात मदत करतो आणि त्याचे विघटन झाल्यावर सेंद्रिय पदार्थ जमिनीत परत जातात. म्हणजे आपण शेतातून तयार झालेला जयभार बाहेर न नेता पुन्हा जमिनीत परत देत आहोत. आता हे जयभार म्हणजे तुम्हाला समजणार नाही शेतकरी मित्रांनो, हे शास्त्रीय नाव आहे, तर आपण ह्याला म्हणू, हे बघा, हे कापल्यानंतर याला हे जे काही अवशेष आहे, हे जे काही तणकट आहे, कापलेलं तणकट, त्याला जयभार असे म्हणतात. तर शेतकरी मित्रांनो, आजचा प्रयोग अगदी सोपा आहे. 54 दिवसाची तूर तण मोठ्या प्रमाणात, पण तणाला अजून बिया नाहीत, नाही का? म्हणून तण कापून त्याचा हिरवा जयभार शेतातच ठेवायचा आपण प्रयोग करत आहोत.
पण लक्षात ठेवा, धोयचा किंवा सनहेस सारख्या मुद्दाम घेतलेले हिरवळीचे पीक आणि तूरमधील तणाचा जबार हे एकच नाही. तरीही बिया येण्यापूर्वी कापलेला हिरवा जबार जमिनीत परत देणे, शेतकरी मित्रांनो, देणे ही सेंद्रिय पदार्थाच्या दृष्टीने चांगली पद्धत ठरू शकते. आता आपण हा प्रयोग करून पाहू आणि पुढील काही दिवसांनी हे तण किती कुजेल, जमिनीच्या काय बदल झाला आणि पण पुन्हा फुटले का हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहोत. तुमच्या शेतातही असा प्रयोग केला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल नक्की शेतकऱ्यापर्यंत, बांधवापर्यंत पोचवा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो. जय जवान जय किसान. कसा वाटला या व्हिडिओ? पूर्ण डिटेल माहिती आहे, नक्की सांगा तुमच्या प्रतिक्रिया. तर धन्यवाद.